जय जय रघुवीर समर्थ. राम राम राम. नमशांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंद अमृतुप्ताय सिद्धराय नमो नमः. राम. सर्व गुरुबंधूंना स्वानंदाचा राम राम. गुरुचरणी दंडवत प्रणाम आणि संतचरणी कोटी कोटी प्रणाम. राम. प्रपंच आणि परमार्थ विषय थोडक्यात घेतो, 20 मिनिटात 25 मिनिटात, परंतु एकाग्रतेनं आणि तन्मयतेनं आणि दुसरी गोष्ट हितासाठी. या गोष्टींचा निवास बुद्धीपेक्षा हृदयामध्ये जर झाला तर प्रपंच आणि परमार्थ, समर्थांच्या भाषेत प्रपंच करावा नेटका आणि साधावा परमार्थ विवेका, त्याप्रमाणे मग दोन्ही गोष्टी म्हणजे गाडीची 2 चाकं मजबूत असतील, सक्षम असतील, मनुष्याचे 2 हात आणि पाय सक्षम असतील तर स्वतःचं रक्षण करून तो दुसऱ्याच्या रक्षणासाठी परोपकारी राहतो. तसं आपण तरुण दुसऱ्याला तारण्याची क्षमता व्यावहारिक जगतामध्ये आणि आध्यात्मिक जगतामध्ये त्याला सहज प्राप्त होते. बऱ्याच गोष्टी पुरुषार्थाशिवाय केवळ गुरुकृपेनं प्राप्त होत नाही, हे त्रिवार सत्य आहे. नारायण. समजले ना? पुरुषार्थाशिवाय केवळ संत कृपेने हे होईल ही भाबडी आशा ठेवू नये. का तर तुम्ही कसाही करा पण पुरुषार्थ करा, त्यांना पुरुषार्थ प्रिय आहे. मग तो व्यवहारिक जगतात असेल किंवा आध्यात्मिक जगतात असेल. 100 कार्य तुमची असफल झाली चालेल, एकही कार्य तुमचं सफल नाही झालं चालेल, पण पुन्हा ते कार्य तुमच्याकडून होऊ नये हा गुरुंना प्रिय पुरुषार्थ वाटतो. समज घ्या. म्हणजे एक चूक केली, तुम्ही क्षमा मागितली, पुन्हा चूक केली, क्षमा मागितली, तर स्वभावाची लंपटता लगेच कळते. म्हणून आणि ती बरे सर्वही श्लाघ्यवाने समर्थ म्हटले. ठीक आहे ना? व्यवहारिक जगतामध्ये तुम्ही नीतिहीन असाल तर तुम्हाला चरित्रहीन म्हटलं जातं. नीती संपन्न असाल तर लक्ष्मी आणि नारायण गुरुच्या रूपात तुमच्या पाठीशी सर्वच कार्य करायला, तुम्हाला पाठबळ द्यायला, बुद्धिबळ द्यायला, आत्मबळ द्यायला सक्षम आहेत. याच्या प्रचिती लाखोनी घेतलेले आहेत. नारायण. तर आध्यात्मिक जगतामध्ये आणि लौकिक जगतामध्ये हा लक्ष्मीनारायणाचा जोडा आपल्याला कसा सहाय्य होतो हे प्रत्येक पुरुषाने सुरुवातीला गणपतीचं, सरस्वतीचं, आपल्या गुरुदेवतेचं, कुलदेवतेचं, इष्टदेवतेचं, ग्रामदेवतेचं आवाहन करून आपल्याला दर्शनं दिलेली आहेत. त्यात प्रचितीसाठी राहिला विषय आता आज जो घ्यायचा आहे तो 2 पुरुष आपल्या भारतामध्ये फार थोर झाले पुराण पुरुषामध्ये, म्हणजे पाठीमागच्या जीवनामध्ये. त्यातला एक म्हणजे विदुर आणि दुसरे म्हणजे भर्तरी. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून पुढे चालले ते चाणक्य. ठीक आहे ना? पण हे दोघं पूर्वीचे जे आहेत पुराण पुरुष हे नीतीसाठी परमश्रेष्ठ मानले गेले. ठीक आहे ना? कारण नीती संपन्न पुरुष नेहमी क्षमावान असतो. ठीक आहे ना? बदल्याची भावना नसते त्याच्याकडे, क्षमावान असतो. म्हणून समर्थांनी सुद्धा आपल्याला सांगितलं, सदाचार हा थोर सांडू नये. तो पण का तर अनितीमुळे सर्व ही श्लाघ्यवाने. अनितीमुळे तुम्हाला विकारे घडे हो ज्यांनी सर्व चीची, सगळीकडे तुमची थू होईल. मग आणि मग त्यांच्याच भाषेत सांगायचं म्हणजे मारावे परी कीर्ती रूपावर. मग ही कीर्ती कुणाला दाखवायची आहे तर कीर्ती म्हणजे बाह्य लौकिक कीर्ती म्हणजे लोकव्यवहारामध्ये तुमची प्रसिद्धी आली. पण किरत म्हणजे तुम्ही तुमच्या नजरेत श्रेष्ठ असणं. ठीक आहे ना? याला किरत म्हणतात. ठीक आहे ना?
कीर्तीचा अर्थ किरत म्हणजे त्यांना थोडं उच्च भाषेत सांगायचे की जग तुम्हाला कसंही जाणेल आणि जग जसं जाणेल तसं जर तुम्ही स्वतःला उपाध्या लावून घेतल्या तर क्षणात सुखी आणि क्षणात दुःखी व्हाल. क्षणात मान आणि क्षणात अपमान या दोन्हीला बळी पडावं लागेल. ज्या प्रकारचं जगाचं निरीक्षण आहे त्या निरीक्षणाला तुम्ही बळी पडू नका. आणि हे त्यांनीच नव्हे तर साक्षात भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा 12 अध्याय सांगितलं, तुल्य निंदा स्तुती मौनी. दोन्ही ठिकाणी तू मौन राहा. ते कसं राहा ये नक्की निश्चित ते मला सांगू नको कुठल्याही प्रकारे. राम, विषय सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगतो नारायण की जगामध्ये राहायचं असेल तर ह्या पुरुषाने सांगितलं थोडंसं असं जर राहिला तर तुमच्याकडचा आनंद जाणार नाही आणि सुखदुःखाच्या वाटेनं तुम्ही दुःखी होणार नाही. समज घ्या ना. म्हणजे आपण का करतोय, कुठं करतोय, कशाला करतोय, किती करतोय याचा विवेक जर आपल्याकडे नसेल परमार्थात सुद्धा आणि प्रपंचात सुद्धा तर तुम्ही तुमचा अंतकाळ दुःखद घालवणार. हे त्रिवार सत्य, त्रिवार सत्य, दगडावरची रेष. पण तेच तुम्ही एखाद्या सत्पुरुषापाशी गेला आणि त्याचं शरीर एकदम म्हणजे मलमूत्रात पडलेलं आहे, अगदी पुवाच्या खाणीत पडलेलं आहे, शरीरातून किडे पडत आहेत, पण त्याच्यापाशी गेल्यानंतर तुम्हालाच प्रचिती येणार, अरे बापरे ही ब्राह्मी स्थितीत आहेत. समजले? त्यांचा आनंद हलत नाही, त्यांचा परमानंद हलत नाही, त्याचा स्वतःचा आनंद हलत नाही. आणि हे बघण्यासाठी अनेकांनी रमणांच्या पाशी त्या काळात गर्दी केली होती. महाराजांच्या पाशी सुद्धा राहायचे, अनेक पुरुषांच्या पाशी राहायचे. तो काळच तसा होता. काही जिज्ञासू म्हणून राहत होते, काही प्रिय म्हणून राहत होते, काही त्यांची अंतिम गती काय आहे कशी होते ते पाहण्यासाठी होते, असंही होते. सांगायचा आशय पुन्हा एकदा आपल्याला हे 7 श्लोक आहेत. 7 श्लोकाचा संदर्भ घेऊन तुम्ही या प्रकारे जीवन जगू लागला तर तुम्हाला कुणीही दुःखी सुखी करू शकणार नाही, मानी अपमानी करू शकणार नाही आणि तुम्ही कुणाच्या स्तुतीला निंदेला बळी पडणार नाही. हेतू हा आहे. कारण आपण अधिकांश म्हणजे बऱ्यापैकी आपण परावलंबी असतो. ठीक आहे ना. परसुखे सुखावला, पर दुःखे दुःखी झाला, संतवचन आहे. दुसऱ्याने मान दिला तर तुम्ही सुखावता, दुसऱ्याने अपमान निंदित केलं तर तुम्ही दुखावता. अच्छा, यासाठी पहिल्या श्लोकामध्ये यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीनं गुरुच्या जवळ राहून गुरुचं सानिध्य घेऊन विद्या प्राप्त केली नसेल, अध्ययन केलं नसेल, तर तो कितीही विद्वान असो, कितीही विद्वान असो, पण केवळ गुरु नसल्यामुळं त्याला निगुरा मानून समाज त्याचा तो सन्मानाच्या प्राप्तीचा योग्य नाही, सन्मानाच्या योग्यतेचा नाही. बरं, याला प्रमाण काय बाबा? तर प्रमाण पुढे देते. जसं एखाद्या स्त्रीनं बिना पतीचा गर्भ वाढवला, दुष्कर्म करून गर्भ वाढवला, गर्भधारणा केली, तर ती आणि तिचा पुत्र समाज मान्य होत नाही, समाजिक सन्मान प्राप्त करत नाही आणि तिचं जीवन भयग्रस्त असतं. ठीक आहे ना. मी पुढे सांगतोय, भयग्रस्त जीवन असतं, दडपणाखाली जीवन असतं. अच्छा, यातून त्यांना आता बोध आपल्याला असा द्यायचा आहे की कुठलंही कार्य करताना तुम्हाला गुरु का असावा? पहिली गोष्ट का असावा? तर एक, जर आपल्याला कळत नसेल तर आपण दुसऱ्याला विचारलं, हा काही कमीपणा नव्हे. ठीक ना. सत्पुरुषांनी सांगितले, म्हणजे तुकोबारायांनी सांगितले, पुसल्या वाटा संतांना, म्हणजे संतांना आम्ही वाट पुसत गेलो आणि संतांच्या कृपेनं आमचे संस्कार पुसत गेलो. दोन्ही गोष्टी सांगितल्या त्यांनी. अच्छा, गुरु का करायचा? त्यांना असं सांगायचं की जीव अल्पमतीचा आहे, अल्पबुद्धीचा आहे.
एखाद्या कामात त्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली, सन्मान प्राप्त झाला, तर तो अहंकाराला बळी पडतो. ठीक आहे ना. आणि त्याने अहंकाराला बळी पडू नये. मूळ गोष्ट त्यांची अशी सांगायची आपल्याला की गुरुशिवाय विद्या नाही, मग कुठलीही असो. ठीक आहे ना, लौकिक अथवा पारलौकिक. पण यांचं बोलणं जे इथंपर्यंत आहे हे समाज नीतीसाठी आहे, अध्यात्म नीतीसाठी नाही. कारण अध्यात्मामध्ये असं आहे की समर्थांना विचारलं तुमचे गुरु कोण. समर्थांना त्या काळात, आणि तुमचा वंश कुठला, गुरुपरंपरेचा वंश, तर त्यांनी साकेत धाम सांगितलं. ठीक आहे ना. मग तुमचे गुरु कोण, तर म्हटले रामराय. कुणी मान्य केलं, कुणी नाही केलं. आता आपण मान्यता त्यांना देतोय. ठीक आहे ना. त्या काळात त्यांचे खूप अपमान झालेले आहेत. ठीक आहे ना. हां. आणि त्याला आणखी दूषणं वेगळीच लावत गेली की ज्याने स्त्रीचा आदर केला नाही, भर लग्नातून पळून गेला, त्याने आम्हाला संसार काय सांगायचा. आईच्या म्हणण्यासाठी दुसऱ्या स्त्रीचं नुकसान का केलं. बरंच त्या काळात त्यांच्यावर अशा हे लोकांनी हे निंदित केलं. म्हणजे त्यांना वर चढू द्यायचं नाही म्हणून, किंवा त्यांची योग्यता समाजापुढे येऊ द्यायची नाही म्हणून असे अनेक मंबाजी त्या काळात प्रत्येक काळात झालेले आहेत. ठीक आहे ना. राम पण भगवंताचं म्हणणं आहे काहीतरी त्यागल्याशिवाय शांती आणि प्रेम प्राप्त होत नाही. खरं आहे ना. आणि ते सत्यप्रिय असेल तर पुन्हा विषय असा की ज्या व्यक्तीने गुरुच्या जवळ बसून विद्या प्राप्त केली नाही, अध्ययन केलं नाही, तो किती विद्वान जरी असला तरी त्याला सन्मान प्राप्त होत नाही. मग ह्या बाबतीत रमणांना सुद्धा विचारलं, कृष्णमूर्तींना विचारलं, जे कृष्णमूर्तींना तुम्हाला गुरु आहेत का, म्हटले नाही. धर्म आहे का, नाही. पण पोचलेल्या पुरुषांच्यासाठी हे नाही. का बरं. तर भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलं तुझा गुरु तूच होऊ शकतोस. उदरेदात्मनात्मानं. तुझा गुरु तू होऊ शकतोस. आपोदीपो भाव. ठीक आहे ना. या गोष्टीला खोडून काढले शंकराचार्याने. पिता नैव मे नैव माता न जन्म बंधुर्न मित्र न गुरु न शिष्य. मी कुणाचा गुरु नाही, कुणी माझा शिष्य नाही. मी कुणाचा शिष्य नाही, कुणी माझे गुरु नाही. ज्या पुरुषाने मूळ पदाला हात घातला त्यांच्याबद्दल नाही. मग झाड कुणाला प्रिय आहे, झाड कुणाला प्रिय आहे, तर माकडांना. आणि फळ मालकाला प्रिय आहे. पण माकडाच्या हातून जेवढी फळं राहतील तेवढीच मालकाची. ठीक आहे ना. हे मूळ पुरुष तसेच आहेत. समाज कुणाला कधी वंदनीय मानेल, कुणाला कधी निंदनीय मानेल. बहुमतीचा आहे तो. म्हणजे एकानं त्याच्यातला मोरक्या असतो का रे, त्या माकडांच्यातला, तो जिकडं जाईल त्याने सगळ्याकडे जायचं. तसं गावचा एक बोलेल तर गावात लगेच ते अफवा पसरेल. यांना असं सांगायचं की ज्या व्यक्तीनं गुरूंच्यापासून विद्या केली नाही प्राप्त, ते सन्माननीय नाहीत. पण तरी बी गुरु साक्षात परब्रह्म हे तिथं जसं सांगितलं तसं भौतिक जगामध्ये सुद्धा आता हे कॉलेजसुद्धा गुरुच आहे, हायस्कूल गुरुच आहे, सगळं गुरुच आहे. एकाच गोष्टी त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला अहंकार रहित जीवन जगायचं असेल तर गुरुची प्राप्ती करून घ्या, त्यामुळे सन्माननीय राहाल. ठीक आहे. पुढंच सांगितलं राजा, अग्नी, गुरु आणि स्त्री यांच्याजवळ सारखं राहू नका. पुढे एक राजा, अग्नी, गुरु आणि स्त्री यांच्याजवळ सतत राहू नका. का, की सतत राहिल्यानं त्यांच्यापाशी तुम्हाला हानी होऊ शकते. परंतु यांच्यापासून दूर राहिल्यानं सुद्धा मनुष्याला काही लाभ होत नाही. सांगतो की म्हणून यांच्याशी व्यवहार करताना प्रत्येक वेळी
प्रत्येक वेळी व्यक्तीनं खूप आपल्या सत्सद्बुद्धीच्या द्वारा म्हणजे सोच समज कर न्यायनीतीचा निवाडा करून मधला रस्ता नेहमी घ्यावा. मधला रस्ता का तर कल्पनेतनं कधी संकल्प आणि विकल्प दोन्ही उठतात. मग मधला रस्ता काय आहे? चला गुरूंच्या पाशी त्यांना विचारू. चला श्रेष्ठांचा रस्ता त्यांना विचारू. हा, आणि यालाच मध्यम मार्ग म्हणतात. माझं बी नको आणि तुझंही नको, चल आपण त्यांना विचारू. ठीक आहे ना. मग त्यांना कोणाला विचारायचंय? तर श्रेष्ठांचा आश्रय घ्यावा. बरं, हा मूळ गोष्ट. त्याच्याशिवाय आपण घेतलेल्या निर्णयावर आपण ठाम राहू शकत नाही. राजा, अग्नी, गुरु आणि स्त्री यांच्याजवळ फार वेळ घालवू नये, म्हणजे यांचं सतत सान्निध्य घेऊ नये. अच्छा, याचे दोष का? यांच्यापाशी राहिल्याने आपली हानी होऊ शकते. पण पुढे म्हणते लांब राहिलो तर लाभ बी होत नाही. मग कुठलं आहे वचन? सम्यक व्यवस्थितो ही सा. तुला मध्यम मार्ग धरावाच लागेल. कारण सांगतो, राजापाशी सतत राहिल्यानं सन्मानाच्या बरोबर आरोप सुद्धा लागतात. ठीक आहे ना. हा, आणि त्यांच्या प्रधान लोकांमध्ये तुम्हाला मान असेल, पण समाजासाठी तुम्ही राजासारखं काही करू शकला नाही, तर तीच गोष्ट राजाच्या कानावर गेली तर तुमचं अहित होतं. मंबाजीसारखं. ठीक आहे ना. राजापाशीच होता, पण अतिनिकटता झाली. सोयराबाई अतिनिकटता झाली. पण तानाजी नाही, नाव काढलं तरी छत्रपतींना काय वाटायचं, बस तो माझा अंगरक्षक म्हणून असावा. पण ते म्हणायचे नाही, मला मोहिमेवर पाठवा. नाही का. ज्याच्यासाठी 3 दिवस बाहेर पडले नाहीत, ज्यावेळेस ते तानाजी गेले की नाही त्यावेळेस 3 दिवस घरातून बाहेर पडले नाहीत, अन्नाला स्पर्श केला नाही राजाने. आणि डोळ्यात सारखी आसवं होती. अरे, राजाच्या डोळ्यात आसवं का? म्हणून त्यांच्या मुखातनं तो शब्द निघाला, गड आला पण सिंह गेला. वाघ होता तो माझा. गुरुंना सुद्धा तसं वाटतं सतशिष्याबद्दल. ठीक आहे. म्हणून सतशिष्यानं सतत सान्निध्य करायचं नसतं. समजले? लोकांना वाटतं नाही तिथं कसं नाहीत, मग ते इथं कसे नाहीत, मग त्याने सतत सान्निध्य घ्यायचं नसतं. का? तर ज्या ब्रह्मस्वरूपामध्ये गुरु खेळते त्या ब्रह्मस्वरूपात तुला खेळायचं असेल तर संधान महत्वाचं आहे. संग नव्हे, संधान. नारायण. आणि आग्नी अशी आहे की एक अग्नी तुमच्या आत आहे, दुसरी अग्नी बाहेर आहे, है की नाही. मग दोन्ही अग्नी एकत्र झाल्या तर पेटला. अहम वैश्वानरो प्राणीनाम प्राणी भूत्वा. दुसरी गोष्ट, अग्नीचं सानिध्य का घेत नाही? अग्नी तुमची राख करून टाकते. ठीक आहे ना. राजा तुम्हाला कधी मान देईल, कधी अपमान करेल सांगता येत नाही. राहिली गोष्ट गुरूंच्या बद्दल, गुरूंचं सतत सानिध्य घेतलं तर असंगत्वम, शंकराचार्यांचा श्लोक. ठीक आहे ना. तो सत्संगी असंगत्व. ठीक आहे ना. सत्याचा संघ घडावा आणि त्यातून आपल्याला असंगत्व प्राप्त व्हावं म्हणून गुरूचा संघ करायचा आहे. आणि स्त्रीचा आपण अतिसंग केल्याने दीर्घायुषी होत नाही. पहिली गोष्ट, दीर्घायुषी होत नाही. आणि दुसरी गोष्ट, पावलोपावली त्याची मानहानी होते. तुम्ही का बस, तुम्हाला काय कळतं? हे आमचं आलं इडं,
तुकाराम महाराजांना म्हणत, हे आमचा आर येईल. अरे त्या येड्यामुळे आज तुझी प्रसिद्धी आहे. निमित्त काय? फक्त तू सेवक म्हणून राहिली. ब्रह्मज्ञानीची पत्नी फक्त सेवक म्हणून राहिली. पण लोक जिजाबाईला बी आता हे कीर्तनकार मोठं करायला लागलेत. ठीक आहे ना, असं करायचं नसतं. लक्ष्मी पायापाशी शोभते. ठीक आहे ना, नारायणाच्या पायापाशी शोभते. नाही, तुकोबांच्या पेक्षा ती थोर होती. ते तुकोबाने तिच्या काय तुकोबाला भाकरी घेऊन गेली, तिच्या पायातला काटा साक्षात पांडुरंगाने तोंडानं काढला. अतिरेक करतेत सांगताना, अतिरेक करतेत. आणि समाज प्रबोधनामध्ये खूप विवेकशील व्यक्ती असावी लागते. त्यासाठीच माऊलीने सांगितलं, पहावे पुराण विचारुनी. पुराणामध्ये काय सांगितले ते पहा आधी, आणि वायाव्यर्थ कथा सांडे माग तो बोध घे, कथा घेऊ नकोस. समज घ्या ना, हे बात पक्की आहे ना. अच्छा राम. तर आता स्त्री धर्मामध्ये 2 गोष्टी सांगतो. स्त्री म्हणजे प्रकृतीसुद्धा, म्हणजे स्वतःचं शरीरसुद्धा. त्याचासुद्धा अतिसंग केला तर तुमची देहबुद्धी तुम्हाला मृत्यू लोकातून कधीही बाहेर पडू देणार नाही. मोक्षाच्या वाटेवर तुम्हाला येऊ देणार नाही. तिथं तुम्हाला स्थिर होऊ देणार नाही. म्हणून विवेक एकुडी आपुली पालटावी. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करीत जावी. हा एक मुद्दा समज घ्या. 2 श्लोक संपले, बस. अति नाही. राम. 3ऱ्या श्लोकामध्ये असं सांगितलंय, तुम्ही ज्याचा संग कराल तशा प्रकारचे गुण तुमच्यामध्ये आपोआप येणार. आणि नाहीत आले तर लोक तुम्हाला त्या गुणामध्येच घालणार. ठीक आहे ना. लखनौमध्ये वेश्याच्या घरी ब्रह्मनिष्ठ राहत होता. माहीत आहे का तुम्हाला? मागे सांगितले ना मी. वेश्येच्या घरी ब्रह्मनिष्ठ राहत होता. ठीक आहे ना. हा श्लोक असा आहे, एखादा मनुष्य जर सिंहाच्या गुफेमध्ये पोचला तर मग असं समजा हे संभव आहे की त्याच्या हातामध्ये हत्तीच्या डोक्यातला जो हत्तीच्या मस्तकातला जो मणी असतो का नाही, कंडकमणी काय तो आहे तो प्राप्त होऊ शकतो. पण त्याला सिंहाच्या गुफेमध्ये जावं लागेल. ठीक आहे ना, तेव्हा तो मणी प्राप्त होईल. दुसरी गोष्ट आता याच्यावरून आठवलं म्हणून सांगतो, ज्या सर्पाला मणी प्राप्त झालेला आहे तो रात्री 12ला ओकतो आणि त्या प्रकाशामध्ये 12 ते 2 किंवा 3 12 ते 3 पर्यंत तो मणी बाहेर टाकतो, ज्या नागाच्या मानेवर केसाचे लव आहेत. ठीक आहे ना, म्हणजे असे सळसळणारी केस ज्याला आहेत, तो इच्छाधारी नाग त्या मण्याला बाहेर टाकतो आणि त्या प्रकाशामध्ये त्याचं एक तपस्वी जीवन जगत असतो तेवढा. आणि त्या काळात आलेल्या भक्ष्यावरच त्याचा उदरनिर्वाह होतो. दिवसभर फक्त वायूवर राहतो, असं काहीतरी त्याच्यात उल्लेख आहे. हा, इथं असं सांगितलंय, तुम्ही ज्याच्या संगतीत राहतात तशाच प्रकारची तुम्हाला विद्या प्राप्त होईल. परंतु जर ब्रह्मनिष्ठ पुरुष असेल आणि तुम्हाला ब्रह्मविद्येची गरज असेल तर तो जसा वैराग्य विवेकशील आहे तशाच प्रकारे आपलं आचरण असावं लागेल. ही गोष्ट तशाच प्रकारचं. आणि तिथे प्रश्न करून चालणार नाही. वाघाच्या गुहेत जाऊन प्रश्न करून चालेल का? मनी कुठे ठेवला सांग. वाघ म्हणणार आहे का जा पुढे जरा कोपऱ्यात आहे? नाही. अशा आणि पुढं म्हणते बरं का. आणि जर तुम्ही एखाद्या गिधडाच्या गुफेत गेला, गिधड समज घ्या ना, हां, गिधडाच्या गुफेत गेला तर तिथे तुम्हाला भेटून काय होणार? काय भेटणार? एखाद्या छोट्याशा जनावराच्या शिपटीचा तुकडा, नाहीतर गाढवाची साल, गाढवाच्या अंगाची साल भेटणार. ते बी गाढवाच्या अंगाच्या सालीचा तुकडा भेटणार. आणि नाही तर कुठल्या एखाद्या बछडा, जसं बारकस आहे की ना पिल्लू, त्याचा एखादा शेपटीचा तुकडा भेटणार. एवढंच तुम्हाला भेटणार. मग तुम्ही काय समजायचं?
तर तुम्ही हे समजा, आपण हे समजायचं की तुम्ही जशा प्रकारचा संघ करताय तशा प्रकारचा रंग लागणार. हां, तुम्ही तुमची योग्यता पहा आणि तशा प्रकारचा संघ करा. नसेल तर तुम्ही थोर पुरुषाचा संघ केला तर तो तुम्हाला तुमची योग्यता प्राप्त करून देईल. पण कमीत कमी ध्येय तरी उच्च ठेवा. उच्च ध्येयाच्या प्राप्तीनं नीच लक्ष तरी प्राप्त होणार नाही. ठीक आहे ना. अथा तो ब्रह्मजिज्ञासा हे पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं. पहिलाच उपदेश तुम्हाला आहे पृथ्वीतळावर आल्यानंतर. अथा तो ब्रह्मजिज्ञासा. तुम्ही त्या ब्रह्म प्राप्तीसाठी तुम्ही जन्माला आलेला आहात. म्हणून परवा बी सांगितलं, माऊलींना हाच प्रश्न पडला होता की इथे काही नाही तर मी का आलो. नारायण. चौथा असा आहे की कुठे काय बोलावं आणि कुठे काय बोलू नये हा जर विवेक नसेल तर तुमच्या फजितीला तुम्हीच निमित्त होता. बरं का. जसं माऊलीने सांगितलं, आत्मश्लाघा न करवे. म्हणजे आपल्याच तोंडानं आपलं मोठेपण सांगणं हे मरणापेक्षा कमी नव्हे. सुज्ञांच्या ठिकाणी मौन हेच तुमची भाषा असावी. ठीक आहे ना. सिद्ध आणि सुज्ञ पुरुषांच्या ठिकाणी मौन आणि प्रसन्नता हीच भाषा असावी. आणि अंतःकरण तुमचं ते ग्रहण करण्याच्यासाठी भुकेलेलं असावं. ठीक आहे ना. कान नव्हे, अंतःकरण. कान नव्हे. कान ह्यासाठी दिलेत की ऐकलं होय म्हटलं पुन्हा सोडून दिलं. नारायण. हां, म्हणून अंतःकरण म्हणून सांगितलंय. ये हृदयची ते हृदयी घालीन. माऊली म्हणाल तेच, समर्थ बी तेच म्हटले किंवा प्रगटे हृदय रामरूप. ओम. चौथा प्रश्न असा आहे, बुद्धिमान व्यक्तीनं काय करावं. बुद्धिमान व्यक्तीनं काय करावं. त्यानं असं करावं की एखादी पुष्ट केलेली औषधी, सिद्ध केलेली औषधी, म्हणजे ही तुळस आहे, ही खा. तुळशीचा काढा आहे तो घ्या. पण काढा तुळशीचा आणि कांग्रेसचा दिसायला एकसारखाच, हिरवाच आहे नाही का. चुना आणि लोणी दिसायला एकसारखंच आहे नाही का. सोनं आणि पितळ एकसारखंच आहे. त्याप्रमाणे त्यांनी सांगितले की मौन व्यक्ती आणि मुकी व्यक्ती दिसायला एकसारखीच आहे. दुसरा इशारा करतोय आणि पहिल्याची वाणीच निघत नाही. मग दोघेही इशारा करतात. मग संतांनी सांगितलं, दोन्ही दिशेसारखी वर्म जाणे तो पारखी. दोन्ही दिसे सारखी पण वर्म जाणे तो पारखी. म्हणून वर्म जाणण्यासाठी सिद्ध पुरुषांच्या संगतीमध्ये बुद्धिमान व्यक्तीने काय करावं. जे सिद्धीला गेलेले आहेत त्यांच्याकडूनच औषधी प्राप्त करून घ्यावी. म्हणजे ब्रह्मविद्या तुम्हाला श्रवण करायची असेल तर त्याच पुरुषांच्याकडून करावी ज्याने अपरोक्ष अनुभूती घेतलेली आहे. आणि परोक्षामध्ये तुम्हाला परोक्षामध्ये ते तुमच्या फक्त हिताचा विचार करतात. ऐकलेलं घेऊ नये, अनुभवलेलं घ्यावं. त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे ते आम्ही अनुभवले, तुम्ही अनुभव घ्या. आम्ही घडलो, तुम्ही बी घडा. कबीरा हम बिगड़ गए रे. हां, पण कबीरा हम भी गड गए रे. आम्ही भी घडलोय, मग तुम्ही बी घडा. असा या सिद्ध पुरुषांच्यासाठी सांगितलेलं आपल्याद्वारा केलेलं हे धर्माचं आचरण, आपल्याद्वारा केलेलं आचरण धर्माच्या द्वारा हे प्रकट करत बसू नये. मी चातुर्मास करतो, मी ब्रह्मचारी आहे, मी अमुक आहे, मी इतक्या वर्ष तप केलंय, मी इकडं राहिलो. हा प्रसंगवादन प्रिय व्यक्तीला सांगा, त्याला पुरुषार्थ करण्यासाठी. तो माघारी फिरू नये तिथून. पण लौकिकतेसाठी तुम्ही हे जर व्यक्त केलं तर समजायचं की तुमचं पतनाचं सुरुवात झाली तुमच्या पतनाला. कारण लोक सत्वगुणाची सुद्धा सत्वगुणाला सुद्धा तमोगुणात रूपांतरित करतात. आणि विशेष करून
सज्जनांनाच या गोष्टीचा त्रास जास्ती होतो, दुर्जनांना नाही. कारण दुर्जनांना आजचा दिवस जगायचे, उद्याचा नाही. ते उद्याचा विचार करत नाहीत. दुर्जन फक्त आजचा विचार करतात. सज्जन जन्मोजन्मीचा विचार करतात. सही बात आहे. म्हणून बुद्धिमान मनुष्यानं काय करावं, एखाद्या गोष्टीला तुम्ही सिद्ध केलं तर ते प्रकट करू नये, कुठं प्रकट करू नये. त्या अनुभवासाठी आपल्यापाशी ठेवावं आणि जो योग्य असेल त्यालाच द्यावं, बाकी कोणाला देऊ नये. दुसरी गोष्ट अशी सांगितली त्यांनी की आपल्याद्वारा केले जाणारे धर्माचरण हे वारंवार कुठे व्यक्त करू नये, प्रसंगवदानच बोलावे. आणि घरातले दोष किंवा देहाचे दोष सहज कुणाच्या कानावर घालू नयेत. असं का बरं होतं? घर का बेदी लंकाड आहे. ठीक आहे ना. विभीषणच रावणाचा वैरी झाला आणि रामाचा मित्र झाला. म्हणजे आहे सद्गुण, पण तो दुर्गुणात मानला गेलेला आहे. ठीक आहे ना. आहे तो सद्गुण का? अरे सत्यधर्मा साह्य व्हावे सांगितले ना सत्पुरुषांनी. तो सत्यधर्माला साह्य झाला होता, तरी तो दुर्गुणात मोडला गेला. है ना. सत्यधर्मा साह्य व्हावे. तो का म्हणे सत्यवधू येतील रागे तरी ते येऊ दे. पुढं गणपती जर म्हणले ऋतमश्मी सत्यमश्मी, काय सत्य असलं तरी जरा हळूच कानात गोड सांगावं, नरो वाखुंजराव बोलून, अशा प्रकारे बोलले. अशा पुढच्या गोष्टीत सांगितलं कुभोजन. किंवा ऐकलेलं निंदित वचन. अहो तो तुमच्याबद्दल असा बोलतोय. आणि कुभोजन समजलं म्हणजे काय? दूषित अन्न वगैरे. काय कुभोजन म्हणजे? सांग ना. कुभोजन. कुपोषण तर माहित आहे की नाही? मग कुभोजन नाही. कुभोजनचा अर्थ असा आहे जे टाकावं आहे ते. जे टाकावं आहे ते आणि ऐकलेली निंदित वचनं कधीही कुणापुढे प्रकट करू नयेत. कुभोजन समजलं ना. आता आपण खायचं नाही, पण दुसऱ्याला म्हणायचं हा सुद्धा परतून घ्या, चांगला आहे. किंवा तो भिकारी आला, अरे भिकाऱ्यात सुद्धा तो परमात्माच आहे. ठीक आहे ना. त्याला कुभोजन म्हणायचं. मग गुरु पाहिजे राम. मनमानी जवाब नाही चलेगा. समज ना. कुभोजन म्हणजे शिळी भाकरी आहे, चपाती आहे, भात आहे, विटलेला आहे, भाजी आहे कुठली, आपल्याला नाही चालत. पण माय गे दे ग म्हणले ते आले की नाही, ते द्यावं ते तेवढं वाटत. आता नवरा सांगतो की अगं नाही जरा वास येतोय. कशात तुम्हाला तर वास येतोय, माणसं 4-4 दिवसाचं खातेत, द्या त्याला. देतात त्याला जाऊन. टाकून देण्यापेक्षा तर बरं आहे ना. वर्ण सल्ला देतात. काय घरातले गुरु फार ठीक आहे ना. घरातले गुरु फार खतरनाक असतात. ठीक आहे ना. होत्याचं नव्हत्याचं होतं करून देतात. चलो ठीक आहे. अगली बात पुढं म्हणतात. पुढं असं त्यांनी सांगितलेलं आहे की कुणाच्या वाट्याला काय येईल हे सांगता येत नाही. ही प्रकृतीची कृपा आहे किंवा परमेश्वराची कृपा आहे. हा बोध आहे पुढच्या श्लोकात. तो असा आहे की हे केतकी, हा श्लोक करता असा म्हणतोय, हे केतकी तुझ्यावर एवढं साप सतत निवास करतात. केतकी माहिती आहे ना. म्हणजे अशा फड्याचं वन असतं केतकीसारखं, आणि त्याच्यामध्ये सतत तुला सर्प लपेटलेले असतात. सर्पाने तुला वेढलेलं असतं. बरं असं तुझ्यामध्ये काय आहे? पाहायला गेलं तर तुला फळ लागत नाही. अंगाला बघावं तर काटे आहेत. विशेष बघावं तर अगदी काय सुगंध तुझ्यातून निघतोय असा पटकन असंही नाही काय. बरं त्याच्या अतिरिक्त जर पाहायला गेलं तर तू चिखलात जन्माला घातलेस. तुझा जन्म चिखलात झालेला आहे. आणि
तुला प्राप्त करायचं म्हटलं तर त्या चिखलातून घाणीतून तिथून जाऊन प्राप्त करायचं. ते सरळ आहे का? हाताला काठी लावून घ्यायचे, सर्पानं सुद्धा बाजूला सारायचं. म्हणजे तुला प्राप्त करणं हेही सोपं नाही. एवढं सगळं असताना बी मला असं म्हणायचंय, तुझ्यामध्ये जो गंध आहे, गंध, तो सगळ्या प्राण्याला मोहून घेतोय. कुठलं गाणं आहे? केतकीच्या बनात नागिन सळसळली, आहे ना काहीतरी तो. हा ठीक आहे. हा केवढ्याच्या वाहनात. मग तीच की केवढा केतकी आलं तिथं. चला ठीक. मग असं जर असताना तुझ्यामध्ये एवढा गंध कसून आला? मग हे एका ठिकाणी म्हटले सुगंध, दुसऱ्या म्हटल्या ठिकाणी गंध. पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं ग तुझ्यामध्ये विशेष काय सुगंध बी नाही. मग हे कसं काय? आणि पुढं म्हणते की एवढं सगळं असून सुद्धा तुझ्यामध्ये जो गंध आहे तो सर्व प्राण्यांना मोहून घेतोय. याचा अर्थ असा सांगायचे त्यांना की एखादा पुरुष समजा नीच योनीमध्ये जन्माला आलेला असेल, अगदी खालच्या योनीमध्ये असेल, पण भगवत प्राप्तीची योग्यता त्याच्याकडे असेल तर तो सहज माणसानं पुरुषानं खेचून घेतो. तिथं सांगितलंय असं की काय, नदीचं मूळ विचारू नये, साधूचं कुळ विचारू नये. म्हणजे साधू म्हणजे श्रेष्ठ पुरुषाचं कुळ विचारू नये आणि नदीचं मूळ विचारू नये. का? कुठून उगम पावली ते महत्वाचं नाही, ती कुठं पोचली आणि कुणाकुणाला घेऊन पोचली हे महत्वाचं आहे. ठीक आहे ना? म्हणून माऊली म्हणाले ज्ञानेश्वरीमध्ये, अरे ओहळ म्हणजे गटरगंगा, गटर सुद्धा जर गंगेला मिळालं तर गंगासागरामध्ये जाऊन ती पवित्र होतं. संगमावर म्हणजे जिथं संगम होतो सागराचा आणि गंगेचा, तिथं त्यालाही पवित्रता येते. आणि जसं गंगा सागराला मिळाल्यानंतर स्वतःचं अस्तित्व गमावते, तसं गटराचं अस्तित्व गंगेत मिळाल्यानंतर त्याचंही अस्तित्व लोप होतं. ठीक आहे ना? म्हणून साधू ते होय न कारजहानी, ब्रह्मज्ञानी तो कची बुरा न भया. सत्पुरुषाच्या संगतीमध्ये तुमचं कधीही अहित होणार नाही, कधीच. तुम्हाला पारलौकिक नाही मिळालं तर इहलौकिक मिळेल. आणि इहलौकिक मिळाल्यानंतर तिथं तुमची श्रद्धा अशी पाहिजे, नाही येतच सर्व त्यांच्या कृपेनं आहे. ठीक आहे ना? माझं जगणं, उठणं, बसणं, खाणं हे त्याच्या कृपेनं आहे. आणि स्वीकृतीनंतर जी शांती आहे आणि प्रेम आहे ते तुमच्या तपस्येतून तुम्हाला प्राप्त होत नाही. कारण तपस्येतून सुद्धा तुम्हाला पुन्हा स्वीकृतीच आहे शेवटी, की हे कुणामुळं. समज घ्या या श्लोकाचा अर्थ. आणि पुढे असं आहे, काय आहे पुढं? हा पुढचा श्लोक असा आहे, कोकिळा दिसायला काळी, डोळे गुंजासारखे, नाही का? ऐकताय ना रामा? हो. कोकिळा दिसायला काळी, डोळे गुंजासारखे. तरी बी डोळे आले तुमचे. डोळे गुंजासारखे, दारोड्यासारखे डोळे तिचे, लाल भडक, आणि रंग काळा. पण केवळ आवाजामुळे ती प्रिय झाली. अच्छा. आणि स्त्री कितीही कुरूप असू द्यात, कितीही कुरूप, पण तिनं जर आपला पतिव्रता धर्म सांभाळला, लज्जा, शरम, हया या गोष्टी तिनं जर सांभाळल्या, तर सुंदर स्त्रीपेक्षा सुद्धा ती अतिसुंदर दिसते. ठीक आहे ना? अच्छा. आणि एखादा कुरूप असेल व्यक्ती, अष्टावक्रांच्या सारखा कुरूप, पण विद्यावान असेल, ब्रह्मनिष्ठ असेल, ब्रह्मविद्वत्तर असेल, ठीक आहे, ब्रह्मानंदी असेल, तर विद्यानामोरिष्टम असं म्हटलं जातं. म्हणजे ज्ञानीनामोरिष्टम असं म्हटलं जातं, किंवा ज्ञाननिष्ठ म्हटलं जातं. तर अशा प्रकारे कुणी जर तपस्वी पुरुष असेल, रात्रंदिवस तपस्या करतोय,
पाण्याच्या ओटावर करतोय, हवेवर करतोय, उभा राहून करतोय, चालत करतोय, अनवाणी करतोय, कसंही तपस्या करत असेल, कशी हे प्रकारची, तर त्याचं श्रेष्ठत्व फक्त क्षमाशीलतेमध्ये आहे. ठीक आहे ना. 11 वर्ष जेलमध्ये आहेत, आता 12 वर्ष सुरू होईल, 12वं. पण क्षमाशील आहे पुरुष तो. सबका भला सबका मंगल. काय माझ्यासाठी कुणी काय केलं हे एक 6,000 कोटीच्या शिष्यांच्या 6,000 कोटी शिष्यांच्या कानावर घालायला त्याला एक क्षण लागणार नाही त्यांना, की बाळांनो माझ्यासाठी या व्यक्तीने मला अतिदुःख दिलेलं आहे. आणि 6 कोटी ते 2 कोटी तरी पेटून उठतील की नाही, आणि जगात त्राहिमाम करतील का नाही, पण नाही. म्हणून केवळ हिमालयात जाऊन तपस्या करणे ही श्रेष्ठ तपश्चर्या नव्हे, तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये, ऐका नीट, प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही तक्रार रहित असणं ही तुमची परमश्रेष्ठ तपश्चर्या आहे. राम, ठीक आहे ना. आणि हा अभ्यास बी आहे आणि परिणाम बी आहे. अभ्यास तुम्हाला परिणाम दाखवणार, ठीक आहे ना, आणि परिणाम तुम्हाला सिद्धीला नेणार. सत्य ना. ये पुढे पुढे नाही एवढं. अच्छा, नारायण. पुढे शेवटच्या श्लोकामध्ये, भले मनुष्य, सिंह, वाघ अशा हिंसक जनावरांच्या त्या जागेमध्ये, इलाक्यामध्ये, जंगलामध्ये निवास करे. ठीक आहे ना. भले प्रसंग जरा आला, तुम्हाला वाघ, हिंसक पशुपक्ष्यांच्या त्या जागेमध्ये तुम्हाला राहावं लागलं, किंवा एखाद्या वृक्षावर तुम्हाला घर बनवून राहावं लागलं, कार्यकारण एवढंच काय, प्रसंग जर तुमच्यावर आला तर वृक्षाची पानं, फुलं, फळं खाऊन, पाणी पिऊन तुम्हाला उदरनिर्वाह करावा लागला. एवढंच काय, अगदी तुम्हाला अंतरायला पांघरायला काहीच नाही म्हणून तुम्ही म्हणजे मृगछाल तर सोडाच, पण वृक्षाची साल अंतरली आणि पानं पांघरली, किंवा पानं अंतरली आणि साल पांघरली, असे बी जरी तुम्हाला दिवस आले. एवढंच काय, फाटक्या तुटक्या चिंध्या गोळा करून तुम्हाला अंग झाकावं लागलं, समजतं, तरी चालेल. काय सांगायचंय बघा, जो हा बोलतोय तुमच्यापाशी तसा जगलाय म्हणून आणखी मला जोर आला या श्लोकावर. प्रत्येक महापुरुष असा जगलेला आहे, पण अहंकार तिथे नको. तुमच्या सिद्धी म्हणजे तुमच्या लक्ष्यप्राप्तीसाठी हे तुम्ही करायचं आहे, कीर्तीसाठी नाही, सिद्धीसाठी नाही, तुमच्या शांतीसाठी आणि तुमच्या उद्धारासाठी तुम्ही हे करायचं आहे. दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही, सांगण्यासाठी नाही. पुन्हा श्लोक वाचून दाखवतो. भले मनुष्याला वाघ, सिंह, हत्ती म्हणजे कुठले असे हिंसक जनावर असेल त्यांच्या वनात तुम्हाला राहावं लागलं, काय हरकत नाही, घेऊ नका. कारण मृत्यू एकदाच आहे, मृत्यू पण भीती पावला पावली आहे. पुढं कुठल्या झाडावर राहून तुम्हाला आयुष्य कंटावं लागलं, हरकत नाही. ते कुठली तरी एक राहत होती, पायानं आशीर्वाद द्यायचे. चलो ठीक. अच्छा, वृक्षांची पाने, फुले, फळे खाऊन तुम्हाला जर जीवन काढावं लागलं, हरकत नाही. केवळ पाणी पिऊन काढावं लागलं, हरकत नाही. एवढंच काय, गवताच्या गंजीवर राहावं लागलं, गवताच्या म्हणजे अंथरुणावर तुम्हाला राहावं लागलं, काय हरकत नाही. एवढंच काय, रस्त्यावरच्या चिंध्या गुंडाळून, त्या वृक्षाची साल गुंडाळून, फाटके तुकडे कपडे घालून तुम्हाला जीवन करावं लागलं, हरकत नाही. परंतु लक्षात ठेवा, भाऊबंदकीमध्ये म्हणजे भाई बंधुओं में
भाऊबंदकीमध्ये तुम्ही धनरहित असाल, तर भाऊबंदामध्ये मुळीच राहू नका. म्हणजे तुम्ही सक्षम नसाल तर पराश्रित राहू नका. एक वेळ तुम्ही पुरुषार्थ करून अशा ठिकाणी राहा की ज्याच्या ठिकाणी तुम्हाला तुमची अवहेलना होत नाही. जिथे तुमचा मान सन्मान आहे तिथे राहा, पण खजील होऊन आयुष्य कुठे घालवू नका. मिंदेहून परमार्थ करू नका, तसाच मिंदेहून प्रपंच करू नका. म्हणजे ज्याचा प्रपंच मिंदा त्याचा परमार्थ बी मिंदा. ठीक आहे ना. आणि जो अशा प्रकारचा राहत नाही, मग काय, कोणी वंदा नाही तर कोणी निंदा, तुका म्हणे माझा हाची धंदा. ठीक आहे ना. कुठं भामगिरीच्या डोंगरावर राहतो, काय बायको झक मारत आली भाकरी घेऊन, तर आली नाही तर काय हरकत नाही, नको येऊस, वृक्षाची पानं फळं खाऊन वेळ काढीन, पण समाजाचा मला संग नको आणि समाजाला माझा संग नको आहे हे मला कळालं. मलाही जनविजन झाले आम्हा. अशा प्रत्येक महापुरुषाचं जीवन असं घडतर होतं, म्हणून ते सिद्धीला गेलं. त्यांना सांगायचं असे, अनिती बळे सर्वही श्लाघ्यवाणे, हाच मूळ मुद्दा आहे की तुम्ही तुमचं अहित करून घ्यायचं असेल, पतन करून घ्यायचं असेल तर हा मार्ग आहे, आणि उद्धार करून घ्यायचा असेल तर हा मार्ग आहे. चुनाव तुम्हारे हात में है. जय जय अवधूत श्री गुरुदेव. राम 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 राम. म्हणून या वाटेनं जात चालणारे 3 पुरुष झाले. पहिले विदुर नीती, दुसरी भर्तरी नीती, आणि तिसरी चाणक्य नीती. हे 3 पुरुष नीती संपन्न होते. म्हणून याने आपल्यासाठी हे मार्गदर्शन दिलं. आपण कुठल्या वाटेनं जायचं हे स्वतः ठरवायचं आहे. पोचू की न पोचू हा विकल्प संकल्प घेऊन जायचं नाही, आणि कल्पनेत पडायचं नाही. मग तक्राररहित तुम्ही जीवन चालू लागला की ती तुमची तपस्या म्हणून तुम्ही, भगवंत तुम्हाला स्वीकारतोय, संत तुम्हाला स्वीकारतात. मग या दोघांनी स्वीकारल्यानंतर जगात कुणीही नाही स्वीकारलं तरी 72 बस. मग साक्षात आई असो, बाप असो, पत्नी असो, पती असो, पुत्र असो, आप्त इष्ट असो, तुमचा सगळ्यांनी अवेअर केला तरी तुमचा पुरुषार्थ श्रेष्ठ असेल तर नक्की समजायचं संत आणि भगवंत तुमच्या पक्षात आहेत, तुमच्या पाठीशी आहेत, तुमच्या पुढं आहेत आणि सतत आहेत. अनुभवाचे धनी तुम्ही व्हा. काय, हा पुरुषार्थाचं एक पाऊल पुढे टाका. नारायण नारायण नारायण.